नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा टॉपिक आहे, आपलं लिव्हर किती प्रमाणात अल्कोहोल सहन करू शकतं. अल्कोहोलचे वेगवेगळे पेय आहेत, जसं की बियर, वाईन, विस्की, रम, वोडका, आणि ह्या प्रत्येकामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. बिअरमध्ये सगळ्यात कमी असतं, अराउंड 4 ते 5%. वाईनमध्ये 10 ते 15% असतं आणि जिन, रम, विस्की, वोडका ह्याच्यामध्ये जवळपास 40 ते 50% अल्कोहोल असतं. त्याच्यामुळे अल्कोहोल जेव्हा आपण कम्पेअर करतो की किती अल्कोहोल आपल्याला सेफ आहे, त्याच्यासाठी एक स्टँडर्ड पद्धतीचा एक फॉर्म्युला वापरायला लागतो, ज्याच्यामध्ये अल्कोहोल किती ग्राम त्या एका पेगमध्ये आहे त्याच्यानुसार ते डिसाइड होतं. जसं एक स्टँडर्ड ड्रिंक ऑफ अल्कोहोल ही एक जगात सगळ्यात कॉमनली वापरली जाणारी मेथड आहे. एक स्टँडर्ड ड्रिंक ऑफ अल्कोहोल म्हणजे जवळपास 8 ते 10 ग्राम अल्कोहोल. आता 8 ते 10 ग्राम अल्कोहोल होण्यासाठी 360 ml बियर लागते, 50 ml वोडका, रम, विस्की लागते आणि 150 ml वाईन लागते. ह्याचा अर्थ काय? तर 360 ml बियर मध्ये जेवढं अल्कोहोलचं प्रमाण आहे तेवढंच अल्कोहोलचं प्रमाण 150 ml वाईन मध्ये आहे आणि तेवढंच अल्कोहोलचं प्रमाण 50 ml विस्की, रम, वोडका ह्याच्यामध्ये आहे. आणि म्हणजे की विस्की, रम, वोडका ह्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त आहे आणि बियर मध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी आहे, पाण्याचं प्रमाण जास्त आहे. आणखीन एक टर्मिनॉलॉजी आपण जाणून घेऊ, त्याला बिंज ड्रिंकिंग म्हणतात. बिंज ड्रिंकिंग स्त्रियांमध्ये वेगळं असतं आणि पुरुषांमध्ये वेगळं असतं. स्त्रियांमध्ये बिंज ड्रिंकिंगचा अर्थ आहे की 4 स्टँडर्ड ड्रिंक जर 2 तासाच्या आत घेतलं गेलं तर त्याला बिंज ड्रिंकिंग स्त्रियांमध्ये म्हटलं जातं, आणि पुरुषांमध्ये 5 स्टँडर्ड ड्रिंक जर 2 तासाच्या आत घेतलं तर त्याला बिंज ड्रिंकिंग म्हटलं जातं. जर उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर जर बियरचं बिंज अल्कोहोल बियर ह्या पेयमध्ये जर घेतलं तर ते स्त्रियांसाठी 4 स्टँडर्ड ड्रिंक, ह्याचा अर्थ 360 ml बियर म्हणजे एक स्टँडर्ड ड्रिंक होते. 360 गुणिले 4 म्हणजे जवळपास 1450 ml बियर जर 2 तासाच्या आत कोणत्या स्त्रियांनी घेतलं तर त्याला बिंज ड्रिंकिंग म्हटलं जातं. तेच पुरुषांसाठी जवळपास 1800 ml बियर जर 2 तासाच्या आत पिली गेली तर त्याला बियरचं बिंज ड्रिंकिंग केलं असं म्हटलं जातं. हेच जर विस्की बद्दल जाणून घ्यायचं असेल तर जर स्त्रियांनी 200 ml विस्की 2 तासाच्या आत संपवली तर ते त्या स्त्रीने बिंज अल्कोहोल ड्रिंक केलं असं म्हटलं जातं. आणि जर पुरुषांनी 250 ml विस्की जर 2 तासाच्या आत पिली तर त्या पुरुषाने बिंज विस्कीचं ड्रिंक केलं असं म्हटलं जातं. बिंज ड्रिंकिंगचा अर्थ असतो की कमी वेळात जास्ती प्रमाणात ड्रिंक घेतली, त्याला आपण म्हणतो की बिंज ड्रिंक केलं गेलं. आता आपण जाणून घेऊ की लिव्हरसाठी किती अल्कोहोल ही सेफ आहे. तर लिव्हरसाठी स्त्रियांनी जास्तीत जास्त 1 स्टँडर्ड ड्रिंक रोज घेतलं तर ती सेफ आहे. 1 पेक्षा जास्त जर स्टँडर्ड ड्रिंक झाली तर ते लिव्हरला हानिकारक ठरू शकतं. पुरुषांसाठी जास्तीत जास्त 2 स्टँडर्ड ड्रिंक पर डे जर घेतलं तर ते लिव्हरसाठी सेफ लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त गेलं तर लिव्हरला आपल्या इजा होऊ शकते. हे क्रायटेरियाज हे वेस्टर्न पॉप्युलेशन म्हणजे पाश्चिमात्य देशाच्या लोकांसाठी आहेत. त्यांचा बॉडी मास इंडेक्स जास्त असतो, त्यांची हाईट जास्त असते, त्यांचं बिल्ट जास्त असतं. तर भारतीय लोकांसाठी आपण ह्याच्यात आणखीन कमी प्रमाणातच पकडलं पाहिजे की लेस दॅन 1 म्हणजे 1 पेक्षाही कमी स्टँडर्ड ड्रिंक स्त्रियांसाठी आणि 2 पेक्षा कमी स्टँडर्ड ड्रिंक पुरुषांसाठी रोज लिव्हरसाठी सेफ आहे. ह्याच्यापेक्षा जर जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतली गेली तर लिव्हरला डॅमेज होऊ शकतं. स्त्रियांमध्ये अल्कोहोलची सेफ लिमिट हे पुरुषांपेक्षा कमी असते, कारण स्त्रियांमध्ये ओव्हरऑल बॉडी मास त्यांचं कमी असतं, वॉटर कंटेंट स्त्रियांच्या बॉडीमध्ये कमी असतं आणि अल्कोहोलचं डायजेशन जे स्टमकमध्ये होतं ते थोडं स्लो असतं. त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये अल्कोहोलची सेफ लिमिट ही पुरुषांपेक्षा कमी असते. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये अल्कोहोल कोणत्या लोकांनी थोडी देखील ट्राय करू नये किंवा अल्कोहोलच्या जवळ पण जाऊ नये अशी काही पर्टिक्युलर लोक असतात.
जसं की जे खूप इमोशनली लेबाईल आहेत किंवा खूप सेंटिमेंटल लोक आहेत त्यांनी अल्कोहोल अजिबात घेऊ नये, ते अल्कोहोलचे ॲडिक्टिव्ह बनू शकतात. दुसरं, जर कोणाच्या घरी लिव्हर कॅन्सरची हिस्ट्री आहे किंवा स्वादुपिंड पॅनक्रियाच्या आजाराची हिस्ट्री आहे, त्या लोकांनी पण अल्कोहोल अजिबात घेऊ नये. किंवा काही काही लोक ॲडिक्टिव्ह प्रोन असतात, जसे की कोणाला खायचं वेड असतं, कोणाला फिरायचं वेड असतं. अशा ज्यांना काही ॲडिक्टिव्ह पर्सनॅलिटी असतात की ज्यांना एखादी गोष्ट करायची म्हटलं की ती केल्याशिवाय चैन पडत नाही, अशा लोकांनी पण अल्कोहोलच्या जवळ पण जाऊ नये. कारण ह्यांच्यामध्ये ॲडिक्शन जास्ती प्रमाणात होऊन अल्कोहोल अब्यूज होण्याची रिस्क जास्ती असते. आणखीन एक कॅटेगरीचे लोक की ज्यांना ॲसिडिटीचा खूप त्रास आहे किंवा स्टमकचे अल्सर्स आहेत, स्मॉल इंटेस्टाईनचे अल्सर्स आहेत, अशा लोकांनी पण अल्कोहोलपासून शक्यतो दूरच राहावं. कारण ह्या लोकांना अल्कोहोलमुळं इजा होण्याची शक्यता फ्युचरमध्ये खूप जास्त असते. तर आज आपण जाणून घेतलं की अल्कोहोल हे कशा पद्धतीने मोजमाप केलं जातं आणि अल्कोहोलची लिव्हरची सेफ लिमिट स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये किती आहे आणि त्याचा फरक काय आहे. जर तुम्हाला ह्या विषयाबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.